श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला काही वस्तूंची खरेदी करायची आहे. त्या वस्तू कोणत्या आहेत? त्या वस्तूंची खरेदी केल्यामुळे वर्षभर तुमच्यावरती भगवान कुबेर आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या घरावरती राहील आणि घर धनधान्याने नेहमी भरलेलं राहील. तर त्या वस्तू कोणत्या आहेत आणि या वस्तू तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करायच्या आहेत, ही संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. तर पहा, धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरीचे सुद्धा पूजन आपल्याला करायचे असते. त्यामुळे काही ज्या धनस्वरूप गोष्टी आहेत, म्हणजे अगदी 5 रुपयांची जरी वस्तू असेल तरी सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करायची असते. कारण प्रत्येक गोष्टीला खरेदी करण्यासाठी विशिष्ट मुहूर्तावरती खरेदी करण्याला महत्त्व असतं आणि या विशिष्ट मुहूर्तांवरती ती खरेदी केली तर त्याचं फळ सुद्धा आपल्याला मिळत असतं. जसं की वर्षातून आपल्याला 3.5 मुहूर्त मिळत असतात. त्या शुभ मुहूर्तांवरती आपण बरेच जण सोन्या चांदीची खरेदी करत असतो, कारण त्यामुळे खरेदी केलेल्या ज्या गोष्टी आहेत तर त्यांचं आपल्याला फळ प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच धनत्रयोदशीच्या दिवशी सुद्धा काही वस्तूंची खरेदी करायची असते. आणि जेव्हा आपण अशा वस्तूंची शुभ मुहूर्तांवरती खरेदी करत असतो तेव्हा आपल्या धनधान्यामध्ये आणि त्या वस्तूंमध्ये भर पडत असते. तर धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला ज्या वस्तू काही खरेदी करायच्या आहेत त्यातील काही वस्तू ज्या आहेत तर त्या लक्ष्मीकारक आहेत. त्यामुळे तुमच्या घरामध्ये भरभराट होईल. त्यामुळे त्यातल्या काही ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. आणि काही वस्तूंची खरेदी आपण कधीतरी करत असतो, त्यामुळे त्या वस्तू तुम्ही जर घेणार असाल तर तो दिवस तुम्हाला तिकडे कोणत्या ना कोणत्या वस्तू ज्या आहेत तर त्या आणायच्या आहेत. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यामुळे येत असते. आपण धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची देवी जी लक्ष्मी आहे आणि भगवान कुबेर जे आहेत तर त्यांचं पूजन आपल्याला सायंकाळी 5:47 पासून ते 7:47 या कालावधीमध्ये करायचं आहे. तर आता या ज्या वस्तू आपल्याला खरेदी करायच्या आहेत तर त्या दिवसभरामध्ये तुम्हाला खरेदी करून आणायच्या आहेत आणि आपल्याला त्या संध्याकाळी पूजेमध्ये सुद्धा ठेवायच्या आहेत. सगळ्यात पहिली वस्तू बाहेर पडल्यानंतर जी आपल्याला खरेदी करायची आहे ती म्हणजे खडेमीठ. खडेमिठामध्ये साक्षात महालक्ष्मीचा वास असतो आणि मिठाचे उपाय आपण आपल्या घरामध्ये करत असतो. फरशी पुसण्यासाठी घरामध्ये घराच्या बाहेर अंगणामध्ये आपण पाण्यामध्ये थोडंसं खडेमीठ मिक्स करून त्या अंगणामध्ये पाणी शिंपडायचं असतं, किंवा खडेमिठाचा दिवा असेल, असे अनेक उपाय आपण आपल्या घरामध्ये करत असतो. आणि आपल्याला त्यामुळे लक्ष्मी स्वरूप खडेमीठ जे आहे तर ते खरेदी या दिवशी आपल्याला करायचे आहे. आपल्या घरात असलेली अलक्ष्मी दूर व्हावी यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला खडेमिठाची खरेदी करायची आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करायची आहे ती म्हणजे लाह्या बत्तासे. लाह्या बत्तासे दिवाळीच्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपल्याला लागत असतात आणि त्याची सुद्धा आपण प्रसाद म्हणून आपण अर्पण करत असतो. त्यामुळे लाह्या बत्तासे जे आहेत तर ते आपल्याला या दिवशी खरेदी करून आणायचे आहेत. त्यामुळे तुमच्या घरातला आनंद जो आहे तर तो द्विगुणित होत असतो आणि त्या साखरेचा गोडवा सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये निर्माण व्हावा, आनंद वाढावा, यासाठी आपल्याला लाह्या बत्ताशांची खरेदी धनत्रयोदशीच्या दिवशी करायची आहे. त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे झाडू. लक्ष्मी पूजनासाठी झाडू आपल्याला आणायचा आहे आणि तो आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आणायचा आहे. कारण झाडूमध्ये सुद्धा साक्षात महालक्ष्मीचा वास असतो. तर आपल्याला याचे पूजन मात्र लक्ष्मी पूजनाच्या दिवशी करायचं आहे. त्यामुळे खरेदी करून आपल्याला घरामध्ये आणून ठेवायचा आहे आणि एका साईडला आपल्याला तो ठेवून द्यायचा आहे. धनतेरसच्या पूजेमध्ये तो आपल्याला मांडायचा नाहीये. त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी यांची जयंती असते. धन्वंतरी हे दैवत आहेत. हातामध्ये अमृत कलश घेऊन या दिवशी समुद्र मंथनातून प्रकट झाले होते. त्यामुळे कलश खरेदी करण्याला याला सुद्धा अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. छोटा मोठा का होईना या दिवशी आपल्याला कलश हा खरेदी करायचा आहे. तुम्ही चांदीचा कलश खरेदी करू शकता, तांब्या पितळेचा कलश खरेदी करू शकता, पण तुम्हाला कलश हा खरेदी करायचा आहे. आणि तो कलश घरी घेऊन येत असताना तो आपल्याला कधीही रिकामा आणायचा नाहीये. त्यामध्ये आपल्याला धने घालून आणायचे आहेत. मग तुम्ही 5 रुपयाचे, 11 रुपयाचे, 21 रुपये, 51 रुपये तर अशा शुभ संख्येमध्ये तुम्हाला हे धणे खरेदी करून आणायचे आहेत आणि त्या कलशामध्ये तुम्हाला ते टाकायचे आहेत आणि तो कलश आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचा आहे.
धणे जे आहे तर ते धनाच्या स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी कलश आणि धनाची खरेदी केल्यामुळे आपल्या घरामध्ये वर्षभर धनधान्याची अन्नधान्याची कमतरता भासणार नाही। त्यामुळे छोटा मोठा जो काही कलश तुम्ही घेतलेला आहे तर त्यामध्ये तुम्हाला धणे घालून तो तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायचा आहे। त्यानंतरची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला खरेदी करून आणायची आहे ती म्हणजे लक्ष्मी गणेशाची मूर्ती। तुमच्या देवाऱ्यामध्ये लक्ष्मी आणि गणेशाची जर मूर्ती नसेल तर या दिवशी तुम्ही ती खरेदी करून आणू शकता। चांदीची किंवा पितळेची तर 3 इंचापेक्षा जास्त उंचीची ही मूर्ती नसावी। तुम्ही जर नवीन व्यवसाय वगैरे चालू केला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही आणून त्याची स्थापना करू शकता, त्यामुळे तुमच्या व्यवसायामध्ये भरभराट होईल। त्यामुळे ही वस्तू खरेदी करणे म्हणजेच लक्ष्मी गणेशांची मूर्ती जी आहे तर ती खरेदी करणे सुद्धा अतिशय शुभ मानलं जातं। पण जर आधीपासूनच तुमच्या देव्हाऱ्यामध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी या दोन्ही मूर्ती असतील तर त्या नव्याने तुम्हाला आणण्याची गरज नाही। पण तुमच्या दुकानामध्ये किंवा घरामध्ये जर या मूर्ती नसतील तर तुम्ही याची खरेदी धनत्रयोदशीच्या दिवशी करावी। यासोबतच तुम्हाला एखाद्या नवीन वाहनाची जर खरेदी करायची असेल, एखाद्या प्रॉपर्टी तुम्हाला घ्यायची असेल तर यासाठी सुद्धा धनतेरसचा दिवस जो आहे तर तो अतिशय शुभ मानला जातो। आता गाडीची बुकिंग जर तुम्ही करणार असाल तर तुम्ही या दिवशी करू शकता। त्यानंतर त्याची जी डिलिव्हरी आहे तर ती तुम्ही पाडव्याच्या दिवशी करू शकता, कारण पाडव्याला सुद्धा आपण नवीन गोष्टी खरेदी करत असतो। पण त्या वस्तूंची जी किंमत असते तर ती मात्र तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी द्यायची आहे, म्हणजे ती तुमच्या मालकीची होईल आणि त्यामुळे तुमच्या ज्या वस्तू तुम्ही घेतलेल्या आहेत तर त्यामध्ये भरभराट होण्यासाठी, वाढ होण्यासाठी तुमच्याकडे ती तुम्ही जी वस्तू खरेदी करणार असाल म्हणजे प्रॉपर्टी, गाडी जे काही तुम्ही खरेदी करणार असाल तर ती तुम्ही धनतेरसच्या दिवशी बुक करू शकता। मग ते घर असेल, वाहन असेल किंवा एखादा प्लॉट असेल तर अशा गोष्टींमध्ये तुम्ही गुंतवणूक धनतेरसच्या दिवशी करू शकता। म्हणजे या दिवशी दिवे खरेदी करण्याला सुद्धा अतिशय महत्त्व आहे। आता जर तुम्ही दिव्यांची खरेदी दिवाळीच्या आधीच केलेली असेल, कारण दिव्याला रात्रभर पाण्यात बुडवून आपल्याला ठेवायचं असतं, पण या दिवशी धनतेरसच्या दिवशी 13 दिव्यांची नव्याने खरेदी करावी असं म्हटलं जातं। कारण धनतेरस म्हणजेच 13 दिव्यांच्या लावण्याला अतिशय महत्त्व आहे आणि त्यामुळे या दिवशी आपल्याला 13 नवीन दिवे खरेदी करायचे आहेत। भले मग तुम्ही धनतेरसच्या दिवशी ते दिवे प्रज्वलित करू नाही शकलात तरीही चालेल, पण जुने दिवे सुद्धा तुम्ही प्रज्वलित करू शकता। तर हे दिवे तुम्ही लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सुद्धा वापरू शकता, पण तुम्हाला या दिवशी मातीच्या दिव्यांची खरेदी करायची आहे आणि हे दिवे सुद्धा लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत। त्यामुळे दिव्याच्या प्रकाशासारखं आपलं घर सुद्धा लख उजळून जावं यासाठी धनतेरसच्या दिवशी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी वस्तू आहे म्हणजे दिवे जे आहेत तर ते खरेदी करून आणायचे आहेत। आता यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरामध्ये कितीही जरी अडचण असेल, तंगी असेल तरी सुद्धा तुम्हाला चांदीचा एखादा सिक्का खरेदी करून आणायचा आहे। कितीही गरिबी असेल तरी सुद्धा चांदीचा सिक्का घेणं इतपत तुमच्याकडे जर पैसे असतील तर लक्ष्मी पूजनाच्या वेळेस तुम्हाला या दिवशी लक्ष्मीच्या या चांदीच्या सिक्क्याची खरेदी करून आणायची आहे। आणि तुमच्याकडे जर चांदीचे सिक्के असतील तर मग तुम्ही एखादी दुसरी चांदीची वस्तू घेतली तरीही चालेल, जी वस्तू तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये देवपूजेसाठी वापरता येईल अशी वस्तू तुम्हाला आणायची आहे। मग तुम्ही त्यामध्ये चांदीची घंटा घेऊ शकता, चांदीचे निरांजन घेऊ शकता किंवा एखादी देवाची मूर्ती सुद्धा घेऊ शकता, पण तुम्हाला चांदीची खरेदी आवर्जून या दिवशी करायची आहे। चांदीची खरेदी धनतेरसच्या दिवशी करावी असं म्हणतात, त्यामुळे तुमच्या घरामध्ये धनधान्यामध्ये वाढ होते, त्यामुळे चांदी खरेदी ही आपल्याला करायची असते। यासोबतच आपल्याला गुंजभर का होईना एक सोन्याचा तुकडा किंवा अगदी एखादं सोन्याचं वळ का होईना आपल्याला सोनं खरेदी करायचं आहे। तर तेवढे पैसे तुम्हाला आधीच बाजूला काढून ठेवायचे आहेत आणि एक चांदीचा सिक्का तुम्हाला आणायचा आहे आणि थोडंसं गुंजभर सोनं सुद्धा तुम्हाला खरेदी करून आणायचं आहे। तुमची परिस्थिती असेल तर तुम्ही सोन्याचा एखादा अलंकार सुद्धा खरेदी करू शकता, पण तुमच्या पत्नीसाठी सुद्धा तुम्ही हा दागिना खरेदी करू शकता। त्याचबरोबर तुमची आई असेल किंवा आपल्या घरातल्या गृहलक्ष्मी आहे त्यासोबतच तुमची मुलगी असेल तर तिच्यासाठी सुद्धा तुम्ही ही खरेदी करू शकता। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची खरेदी आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी करायची आहे ती म्हणजे हिशोबाच्या वहीचे पूजन। आपण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ही जी हिशोबाची वही आहे आणि त्याच्यासोबतच आपल्याला लाल रंगाचा पेन सुद्धा नव्याने खरेदी करायचा आहे। वही आणि पेन आपल्याला धनतेरसच्या दिवशी खरेदी करून आणायचा आहे आणि त्याची पूजा मात्र आपल्याला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी करायची आहे।
तुमच्या घरामध्ये कितीही अडचण असेल तरी सुद्धा तुम्हाला या वस्तू खरेदी करून आणायच्या आहेत आणि या खरेदी केल्यामुळे तुमच्या घरामध्ये धनधान्यामध्ये वाढ होणार आहे, भरभराट होणार आहे. पण काही वस्तू ज्या आहेत तर त्या आपण कधीतरी खरेदी करत असतो, जसं की प्लॉट असेल, तुमचं घर असेल, तुमची गाडी असेल, जे की तुम्ही दरवर्षी खरेदी करण्याची गरज नाहीये. तर या सोडून बाकीच्या ज्या सगळ्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला खरेदी करून आणायच्या आहेत. त्यामुळे तुमच्यावरती भगवान कुबेर आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील आणि वर्षभर तुमच्या घरामध्ये कसलीच आणि कशाचीही कमतरता भासणार नाही. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.